आकाशवाणी मुंबई. मी आशुतोष सावे आणि मी अमिता बडे. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचं नाव बदलून धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी. जैव इंधन निर्मितीवर भर देत शेतकऱ्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा करून समृद्ध भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी देशातील पहिलं वीर सावरकर पर्यटन सर्किट राज्यात सुरू करणार पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी मूल्यवर्धन करण्याची गरज असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. आणि लोकसभा प्रवास योजनेचा भाग म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा राज्यातल्या कोकण दौऱ्यावर. औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचं नाव बदलून धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं काल मंजुरी दिली आहे. त्यानंतर या दोन्ही शहरांच्या नामांतराबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागानं जारी केली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी 20 ऑक्टोबरला केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्याला आता केंद्रानं मंजुरी दिली आहे. अन्नदाता आता ऊर्जादाता झाला पाहिजे. ऊर्जेसाठी इथेनॉल, हायड्रोजन, जैव CNG या जैव इंधनांच्या निर्मितीवर भर देऊन शेतकऱ्यांच्या भविष्यातील समृद्धीचा मार्ग मोकळा झाला पाहिजे आणि त्यातून समृद्ध भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नांदेड इथे राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण आणि भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. या देशातील शेती शेतकरी यांना विकासाच्या प्रवाहात आणायचं असेल तर शेतीसाठी पूरक भक्कम रस्ते आणि कृषीपूरक उद्योगाला चालना द्यावी लागेल असंही गडकरी यांनी सांगितलं. रत्नागिरी ते नागपूर या महाराष्ट्रातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर या 3 शक्तिपीठांना जोडणाऱ्या महामार्गांच्या निर्मितीसाठी 30,000 कोटी रुपये खर्च होत आहे. हा महामार्ग पूर्णत्वास आला असून यामुळे वेळ आणि इंधनाचीही मोठी बचत होणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात 2014 नंतर आजपर्यंत 766 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची निर्मिती केली गेली आहे. ज्या ठिकाणी कामं सुरू आहेत ती येत्या 6 महिन्यात पूर्णत्वास येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतातील सर्व धर्मांच्या आध्यात्मिक क्षेत्रांना राष्ट्रीय महामार्गांनी जोडण्याचे प्रकल्प आम्ही पूर्ण करून दाखवले आहेत असंही गडकरी म्हणाले. बुद्ध कॉरिडॉर लडाख, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तराखंड आणि महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या दर्जेदार रस्त्यांचं जाळं तयार होत आहे असंही गडकरी म्हणाले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी देशातलं पहिलं वीर सावरकर पर्यटन सर्किट राज्यात सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. ते काल मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. नाशिक इथल्या भगूर या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालय देखील उभारण्यात येणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मसमर्पण दिनानिमित्त भगूर इथून सकाळी 8 वाजता नूतन विद्यालय ते सावरकर वाडा अशी भव्य अभिवादन पदयात्रा काढण्यात येणार आहे. कार्यक्रमात सावरकर प्रेमी नागरिक, कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था, संघटनांचे प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. पोक्सो कायद्याअंतर्गत चुकीचा गुन्हा दाखल झाला तर एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं असं मत अचलपूर जिल्हा न्यायाधीश M.H. पठाण यांनी व्यक्त केलं आहे. B.S. पाटील महाविद्यालयात पोक्सो कायद्यावर आयोजित कार्यशाळेला मार्गदर्शन करताना ते आज बोलत होते. बालकांचं लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनांमधल्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी केंद्र सरकारनं 2012 साली हा कायदा आणला होता. या गुन्ह्यात लैंगिक उद्देश असला तरच हा कायदा लागू होतो. जर का चुकीच्या पद्धतीनं पोक्सो अंतर्गत हा गुन्हा दाखल केला तर एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं असं पठाण म्हणाले. यवतमाळ इथं झालेल्या विदर्भ केसरी शंकरपट स्पर्धेत मध्य प्रदेशातल्या चपरी डोंगरी जोडीनं पहिला क्रमांक पटकावला. त्यांनी 1 लाख रुपयांचं बक्षीस जिंकलं. पंजाबराव कृषी विद्यापीठ आणि युवा महोत्सव समितीनं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यामध्ये 125 पेक्षा अधिक बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता.
3 दिवस चाललेल्या या महोत्सवात कृषी प्रदर्शनाचंही आयोजन केलं होतं. अमरावती जिल्ह्यातल्या जेणपूर इथं ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात सुमारे 25 ते 30 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना सुरुवातीला दर्यापूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र विद्यार्थ्यांची स्थिती चिंताजनक असल्यानं त्यांना तातडीनं अमरावती इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दर्यापूर शहरातल्या महाविद्यालयाचे हे विद्यार्थी असून महाविद्यालयानं जेणपूर इथं राष्ट्रीय सेवा योजना शिबिर आयोजित केलं होतं. हे शिबिर आटोपून विद्यार्थी घरी परत येत असताना हा अपघात घडला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कणेरी मठ इथल्या गायींच्या मृत्यूची आणि पत्रकारांना झालेल्या मारहाणीची चौकशी करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज कोल्हापुरात निदर्शनं केली. त्यानंतर जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं गोकुळ शिरगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. वाशिम जिल्ह्यातील मंगळुरपीर शहरातल्या अकोला नाका परिसरात एका कुशनच्या दुकानासह इतर 8 दुकानांना काल संध्याकाळी आग लागून ही सर्व दुकानं जळून खाक झाली. या आगीमध्ये लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर C.V. रमण यांनी रमण परिणामाचा शोध लावल्याबद्दल दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. या राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त मुंबईतल्या होमीबाबा विज्ञान शिक्षण केंद्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. यात प्रदर्शनं, प्रयोगशाळा सत्र, जगात सूक्ष्मदर्शकाद्वारे डोकावण्याची संधी, रुबेन्स ट्यूबचे प्रदर्शन, जलरूप नायट्रोजनचे शो, दुर्बिणीद्वारे स्तनपॉट पाहणे असे विविध कार्यक्रम होणार आहेत. हे कार्यक्रम मंगळवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळेत होणार आहेत. सहभागी शाळांनी hbcpro@hbcstifr.res.in इथं नोंदणी करावी असं आवाहन होमीबाबा विज्ञान शिक्षण केंद्रानं केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. विद्यार्थ्यांना भाषा, सादरीकरण, व्यक्तिमत्व विकास अशी सार्वजनिक आयुष्यासाठी आवश्यक कौशल्य शिकता येतील असे काही अभ्यासक्रम संस्थेत आणण्याचा विचार केला तर ते फार उत्तम होईल अशी सूचना केंद्रीय वस्त्रोद्योग, उद्योग आणि वाणिज्य तसंच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचं मूल्यवर्धन करण्याची ही गरज आहे असं ते म्हणाले. नवी मुंबईतील खारघर इथल्या राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या आज झालेल्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावर्षी एकूण 208 पदवीधर आणि 78 पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. वस्त्रोद्योग विभागाचे सचिव रचना शहा आणि BOG NIFTचे महासंचालक रोहित कंसल हे या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये तरुणांना आणि त्यांच्या भविष्याला सर्वाधिक महत्त्व देण्यात आलं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. ते यूथ पॉवर, स्किलिंग अँड एज्युकेशन या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करत होते. मोदी म्हणाले की हा अर्थसंकल्प व्यावहारिक आणि उद्योगभिमुख शिक्षण प्रणालीवर लक्ष केंद्रित करणारा असून या पद्धतीचा पाया भक्कम करतो. ते पुढे म्हणाले की त्यांच्या सरकारनं तरुणांच्या योग्यतेनुसार आगामी काळाच्या मागणीनुसार शिक्षण आणि श्रेणींची पुनर्रचना केली आहे. शिक्षकांची भूमिका केवळ वर्गापुरती मर्यादित नसून तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग त्यांच्या हाती आल्यानं विद्यार्थी शिक्षकांमधील तंत्रज्ञानयुक्त संवाद वाढला आहे. विद्यापीठांना बळकट करण्यासाठी आज भारतात अनेक डिजिटल आणि तांत्रिक उपक्रम सुरू आहेत. यावरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. भविष्यकाळाची पावलं ओळखून ज्ञान, कौशल्य, संशोधन आणि विकासामध्ये परिवर्तन होत राहील असंही ते म्हणाले. इंटर्नशिपची संस्कृती वाढायला हवी यावर त्यांनी भर दिला. कारण शिकाऊ उमेदवार भविष्यातील विद्यार्थी घडवण्यात मदत करतात असं ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितलं की त्यांचं सरकार उद्योगांना सर्वोत्तम कुशल कामगारांची ओळख पटवून देण्यात मदत करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करून विद्यावेतनाद्वारे प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहन देत आहे. ते म्हणाले की या अर्थसंकल्पात सरकारनं कौशल्य निर्मितीवर भर दिला आहे. नाशिकसारख्या शेती आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत भागातील व्यावसायिकांना त्यांच्या मालाच्या निर्यातीसाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी अर्थात JNPAनं विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नाशिकमधल्या गुंतवणूकदारांनी त्याचा फायदा घ्यावा असं आवाहन JNPAचे अध्यक्ष संजय सेठी यांनी केलं आहे.
जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी या भारतातील कंटेनर हाताळणी करणाऱ्या प्रमुख बंदरानं भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्यानं पहिलं बंदर आधारित बहुक्षेत्रीय परिचलनात्मक विशेष आर्थिक क्षेत्र विकसित केलं आहे. त्याबाबत नाशिक इथे आयोजित वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. JNPA-सेझमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या उद्योगांना उद्योगस्थित गोदामांसारख्या सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असं त्यांनी सांगितलं. या क्षेत्राच्या अनुषंगानं एका परिषदेचं आयोजनही केलं आहे, अशी माहिती सेठी यांनी यावेळी दिली. लोकसभा प्रवास योजनेचा भाग म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे दुसऱ्यांदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी चिपळूण इथं भगवान परशुरामाचं दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. मिश्रा यांनी आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान देवरुख इथं आयोजित आढावा बैठकीत केंद्राच्या योजनांचा आढावा घेतला. तसंच रखडलेल्या कामांबाबत प्रशासनाला सूचना आणि मार्गदर्शन केलं. जिल्ह्यात सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या योजनांच्या कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. तसंच योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. इथल्या विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशीही मिश्रा संवाद साधत आहेत. गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकानं एका जहाल नक्षलवाद्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयानं मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या नक्षलवाद्यावर सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं, पोलीस दलावर हल्ला करणं, देशविघातक कृत्य करणं असे विविध आरोप ठेवण्यात आले आहेत. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केलं आहे. नक्षलवाद्यांनी हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करावं आणि सन्मानानं जीवन जगावं असं आवाहन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आज जागतिक पुस्तक मेळाव्याचं उद्घाटन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते होणार आहे. राजधानीतील प्रगती मैदानावर आयोजित करण्यात आलेला हा जागतिक पुस्तक मेळावा 9 दिवस चालणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर आधारित विविध सांस्कृतिक तसंच साहित्यिक कार्यक्रमांचं आयोजन होणार आहे. एक्झाम वॉरियर्स या पुस्तिकेचा उद्देशच विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्त ठेवणं हा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या ट्विटला प्रतिसाद देणाऱ्या आपल्या ट्विटमध्ये त्यांनी हा उल्लेख केला आहे. झारखंडच्या कोडरमा इथल्या एका शाळेतील विद्यार्थ्यांना एक्झाम वॉरियर्स पुस्तक वाचून परीक्षेशी संबंधित तणावापासून मुक्त वाटलं, असं राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी ट्विट केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचं नाव बदलून धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी. जैव इंधन निर्मितीवर भर देत शेतकऱ्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा करून समृद्ध भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार, जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी देशातील पहिले वीर सावरकर पर्यटन सर्किट राज्यात सुरू करणार पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी मूल्यवर्धन करण्याची गरज असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. आणि लोकसभा प्रवास योजनेचा भाग म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा राज्यात कोकण दौऱ्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. नमस्कार.